सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या समर यूथ समिटचा आज समारोप पुण्यात पार पडलाय। आपण जर पाहिलं तर अगदी समाजातले जे प्रखर विषय आहेत, ज्यामध्ये अगदी राजकारण असेल किंवा समाजकारण असेल, संस्कृत असेल किंवा अगदी कला असेल, यासारख्या अनेक विषयांवर मातब्बर जे सगळे नेते आहेत, मंडळी आहेत आणि त्याबरोबरच सगळे एक्सपर्ट आहेत, त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। मी सध्या पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आणि आपण जर पाहिलं तर समिट संपल्यानंतर आपण जर पाहिलं तर सगळे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये खरं तर या समिटचं ऑर्गनायझेशन जे आहे ते सकाळ माध्यम समूहाच्या वतीने करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रातले जे मान्यवर आहेत त्यांनी तर मार्गदर्शन केलंच, पण त्याबरोबर अगदी 11वी पासूनचे जे सगळे विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते सगळे सहभागी झाले होते। माझ्यासोबत या विद्यार्थ्यांची सगळी गँग आहे, आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। कसं झालं समिट, किती दिवस होतास, काय काय शिकलं आणि कशी मजा आली? सर्वात पहिलं तर सकाळ समूहाचे खूप खूप आभार मानतो की यंग इन्स्पिरेटर नेटवर्क की सकाळी हा जो प्लॅटफॉर्म आहे तो ओपन करून दिलेला आहे यूथसाठी। हा प्लॅटफॉर्म यूथसाठी खूप प्रेरणादायक ठरलेला आहे। ही कार्यशाळा 2 दिवसाची झालेली होती, त्यात विविध क्षेत्रातले जे गेस्ट होते ते आले होते। त्यांनी गायडन्स केलेलं आहे युवकांना की पुढं फायनान्शियली डिपेंड कसं राहायचं, त्यानंतर राजकारणात येताना की राजकीय कशी गोष्ट समजून घ्यायची, राजकारण कसं समजून घ्यायचं, त्यानंतर जे बिझनेसमध्ये जे उद्योजक आहेत, ज्यांना उद्योजकसाठी युवकांना जायचं आहे पुढं, त्यासाठी प्रेरणादायक त्यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे। तर मी 2 दिवस ही जी कार्यशाळा केलेली आहे आणि मी गेले 3 वर्ष झाले समर यूथ समिट करतोय, मला सुद्धा ह्या समर यूथ समिटचा खूप फायदा झालेला आहे। आणि एवढं तू सिरियसली बोलतोय, पण समिटमध्ये अर्धा वेळ रील्समध्ये नाही ना गेलं? नाही, अर्धवेळ रील्समध्ये जाण्याचं येतच नाही, कारण की जे गेस्ट होते ते खूपच त्यांचे एक्सपिरियन्स सांगून आम्हाला प्रेरणा दिली होती, तर मी मोबाईल ठेवलेलाच होता बाजूला। कुठले विषय झाले या समिटमध्ये? जनरली सोशल इश्यू होते किंवा अगदी ऑपरेशन सिंदूर असेल ते एज्युकेशन करिअरपर्यंत, असा कुठला विषय असा वाटतो तुला की जो आवडला? आरोग्याविषयी त्यांनी चांगली माहिती सांगितली आम्हाला, जसं की आपण आता नवीन ह्याच्यामध्ये मोबाईलच्या मागे जास्त लागलेलो आहे, आपण त्याच्यातून कसं सेपरेट राहून आरोग्याची आपली काळजी कशी घ्यायची हे सांगितलं आम्हाला। आणि दुसरा कुठला विषय होता? अजून पॉलिटिक्सचे सांगितलं, अजून नैसर्गिक म्हणजे सगळे सांगितलं। काय काय विषय या संपूर्ण समिटमध्ये झाले आणि आवडतीचा विषय कोणाकडनं मार्गदर्शन झालं आणि का आवडलं? आवडता विषय डॉक्टर रोहिणी पाटील यांच्याकडून झाला, ज्यांनी की मेंटल हेल्थ वरती त्यांनी सांगितलं की डिप्रेशन आणि मेंटल इलनेस ह्या गोष्टींमध्ये खूप अंतर आहे। आजकाल आपण बघायला गेलो तर 5वी 6वीतल्या मुलांनाही वाटतं की आपण डिप्रेशनमध्ये, ॲक्च्युली ते डिप्रेशन नाही तर ते एक मेंटल इलनेस आहे, मानसिक आजार आहे, जे की आपण आपल्या सवयी बदलून हे बरा करू शकतो। म्हणजे अगदी लोकल ते ग्लोबल हे विषय सगळे झाले होते। कुठला विषय आवडला? खास करून ए आयचा विषय आवडला, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा। त्यामध्ये आजचं जग, त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ए आयचा कसा वापर केला जाईल आणि जिथं मनुष्यबळ कमी आहे तिथं ए आयचा वापर करून प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल याबद्दल मान्यवरांनी खूप चांगलं योगदान दिलं। आणि त्याचबरोबर विविध पक्षातल्या राजकीय क्षेत्रातले मान्यवर सुद्धा आले, त्यांनी युवांनी राजकारणात आणि समाजकारणात येण्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं शिक्षण चालू ठेवत राजकारणात आणि समाजकारणात कसं उगवलं पाहिजे याचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं। सगळे तुम्ही विद्यार्थी आहात, याच्यातले काही ग्रॅज्युएटेड आहात, पोस्ट ग्रॅज्युएशन आहात, करिअरच्या संदर्भात जे मार्गदर्शन झालं, करिअरचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या इथनं पुढच्या कार्यकाळात, मार्गदर्शन करिअरच्या संदर्भात काय? सर्वप्रथम या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील जे मान्यवर आले होते, ते तंत्रज्ञान असू दे, कला क्षेत्र असू दे, त्यानंतर डिफेन्स क्षेत्र असू दे। मी स्वतः डिफेन्स क्षेत्रातील एक विद्यार्थी आहे, तर जे एक्स आर्मी जनरल आले होते त्यांचा एक दृष्टिकोन कळाला की आपण फक्त सैन्य हे TV मध्ये पाहतो किंवा त्यांचे जे इंटरव्ह्यूमध्ये पाहतो, ह्याच्या पलीकडे काय दृष्टिकोन असायला हवा। एक अभ्यास करून त्यावेळी तिथे एक अधिकारी डिप्लॉय होतो, त्याच्यानंतर त्याला येणाऱ्या ज्या प्रॉब्लेम्स असतात त्या तो कसा टॅकल करतो, तर ह्या गोष्टींबद्दल एक सखोल ज्ञान मिळालं। सध्याची जी परिस्थिती आहे, आपण बघितलं ऑपरेशन सिंदूर झालं तर त्यांचा दृष्टिकोन समजला, ॲज अ सिटिझन म्हणून आपला काय दृष्टिकोन असतो। आणि चांगला तू मुद्दा खरं तर मांडलास की ऑपरेशन सिंदूर हा सगळा अत्यंत भारताच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, त्याचंही मार्गदर्शन झालं असेल।
मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा एक काउन्सिलिंग म्हणा किंवा गायडन्स म्हणा, हे सगळं ऑपरेशन जे आहे ते कसं पार पडलं त्याचे काही स्निपेट्स असतील ते देखील सांगितले. ऑपरेशन सिंदूरबद्दल एक तरुण म्हणून तुला काय वाटतं? ऑपरेशन सिंदूरबद्दल मी असं म्हणेल की आपण एक सार्वभौम राष्ट्र आहोत. एकीकडे आपले पंतप्रधान सांगतात की वी आर बिकमिंग दी डेव्हलप कंट्री, वी आर मुव्हिंग टुवर्ड द डेव्हलपमेंट, राईट. आणि दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती सांगतात की माझ्या हस्तक्षेपामुळे हा जो सीजफायर झालं हे युद्ध कुठेतरी घडण्यापासून वाचलं. तर एक तरुण म्हणून मला असं वाटतं की 1962मध्ये जी परिस्थिती होती त्यावेळी आपला भारत चायनाबद्दल टॅकल करण्यामध्ये एवढा सशक्त नव्हता, पण आज तो आहे. पण ही सगळी परिस्थिती असून देखील आपण एक कुठेतरी माघार घेतल्यासारखी मला असं वाटतं या सगळ्या वातावरणामध्ये. बरं, आता ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा निघाला आहे. तू कसं बघतोस? म्हणजे ऑपरेशनकडे सुरुवातीला हल्ला झाला, सगळ्यांना वाईट वाटलं, विरोध करायचा म्हणून अटॅक झाला का खरंच आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं होतं की येस, इवन इफ यू अटॅक ऑन अस वी विल अटॅक यू बॅक? खरंच ते दाखवायचं म्हणून नव्हतं की भारत एक परिपूर्ण देश आहे की तुम्ही जर भारताची भूमिका पहिल्यापासून हीच राहिली आहे की स्वतःहून कोणत्याही गोष्टींमध्ये ते समर्थन करत नाहीत किंवा ते हल्ला करत नाहीत. तर जर तुम्ही आमच्या नागरिकांना टार्गेट करून मारत असाल तर आम्ही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देऊ. आणि जे ऑपरेशन सिंदूरमध्ये जे हल्ला झाला त्याच्यामध्ये बेसिकली जे पाकिस्तानी नागरिक होते त्यांना टार्गेट केलं नसून आतंकवाद्यांना टार्गेट केले. हे एक भारतीय सैनिकांचं किंवा हवाई दलाचं हे सर्वात मोठं यश असं म्हणू शकतो आपण. तुला काय वाटतं? ऑपरेशन सिंदूर झालं, आपण त्याचं कौतुकही केलं, सगळ्यांकडनं भरभरून देशाच्या सगळ्या जवानांना सलाम आपण देखील केला, ज्यांचं निधन झालं आहे त्यांना देखील आपण त्यांच्याबाबत श्रद्धांजली व्यक्त केली. पण येणारा काळ आपण जर बघितला तर कायनेटिक वॉर म्हणजे थेट बॉर्डरवर जाऊन हल्ला करणं असेल, याच्यापेक्षा टेक्नॉलॉजिकल वॉर म्हणजे डिजिटल वॉर ज्याला आपण म्हणतो ते जास्त वाढतं असं वाटत नाही तुला? हो नक्कीच, कारण आजकाल ज्या प्रकारे आपण बघतो त्या प्रकारे बॉर्डर वॉरपेक्षा आजकाल आपण देशाच्या इकॉनॉमीला किंवा देशाच्या युथ्सवरती किंवा कोणत्याही प्रकारे देशाचे सिव्हिलियन असतील त्यांच्या प्रायव्हसीवरती असेल किंवा त्यांच्यावरती सायबर अटॅक करून ज्या प्रकारे देशाचं नुकसान करू शकतो, हे नुकसान नक्कीच आपल्या बॉर्डरवरच्या वॉरपेक्षा मोठं असू शकतं. कारण आजकाल ज्या प्रकारे आपलं डिजिटलायझेशन होत आहे त्यामुळे आपण बॉर्डरवरती किंवा ज्या प्रकारे आपण फिजिकली डॅमेज करतोय त्यापेक्षा जर आपलं सायबर क्राईममध्ये जर आपलं डॅमेज झालं किंवा जर आपला प्रायव्हसी डाटा असेल किंवा देशाचा एखादा इम्पॉर्टंट डाटा असेल तो लीक झाला तर ते नुकसान नक्कीच आपल्यासाठी मोठं असू शकतं. आता आपण थोडंसं राज्यातल्या विषयांवर येऊ द्या. ऑपरेशन सिंदूरचा हा सगळा काळ गेल्यानंतर राज्यातल्या गेल्या अनेक दिवसांपासून जो विषय गाजतोय तो पिंपरी चिंचवडमधला एक विषय आणि जो फक्त त्या केसशी निगडीत नसून हुंडाबळी हा राज्यातला प्रखर विषय आहे. या विषयाकडे एक तरुण म्हणून तुझं काय म्हणतं? सर मी सांगू इच्छितो की आत्ता तरुणांमध्ये बऱ्याच आता तरी ट्रेंड कमी येतो, पण काही ठिकाणी होतं की हुंडाच्या नादेवादी आपण काम करतोय. पण मला असं वाटतं की आपलं समजा मला एखादा कोणतरी घरचा एखादा सासरा मला त्याची मुलगी देतोय, माझ्या कुटुंबाला ती सांभाळणार आहे, माझी पूर्ण पिढीला ती वाढवणार, तर आपल्याला अजून दुसऱ्याची गरज काय? तरुण पिढीने त्या मुलीचा आदर केला पाहिजे. त्या ठिकाणी हुंडा वगैरे पाहून आपण त्याच ठिकाणी काम केलं त्याचा उपयोग नाही. पुढे त्या भविष्य दृष्टिकोनात घातक आहे. म्हणजे आम्ही तुमचा पैसा बघून समजा मुलगी जर मी घेत असेल तर ते माझ्या क्षम्य ना, म्हणजे माझ्या कर्तृत्वावर माझं ते क्षम्य आहे. मी माझं कमवू शकतो, मी फॉर्च्युनर काय मर्सिडीज वगैरे काही घेऊ शकतो ना, स्वतःच्या जीव आपण करू शकतो. त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा खरं तर तू मुद्दा मांडलायस. आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवडचा मुद्दा जर बाजूला ठेवला तर राज्यात आजही म्हणजे पुणे शहर असेल किंवा इतर जिल्ह्यात आजही हेच विषय आहेत, पण तेवढे प्रखरतेने ते पुढे येत नाहीत, ते मांडले जात नाहीत. सरकारने याबाबत म्हणजे विशेषतः हुंडाबळीसाठी एक वेगळा कायदा आहे का? तर आहे, पण त्याची अंमलबजावणी तेवढीच कठोर केली पाहिजे असं वाटत नाही? नाही सर, आता होतं काय कायदा वगैरे आहेत, पण काय होते आता मी प्रेशर समजा माझी फॅमिली मी प्रेशर टाकतोय दुसऱ्यांवर की तुम्ही असं म्हणू नका की आम्ही हुंडा घेतोय म्हणून ते भेट म्हणून मला देतात. मग मला असं ते डायरेक्टली हे पण करता येत नाही ना की तुम्ही मी हुंडा घेतोय म्हणून. इनडायरेक्टली गिफ्टच्या नावाखाली आपण हुंडाच घेतोय तो, पण त्याच्या अंडर गव्हर्नमेंटला पण ते ॲक्शन घेतात नाही. पण जागरूकता झाली पाहिजे लोकांनी की एवढा मोठा समजा मुलगी देते तेच मोठं दान झालं. मग कुठेतरी या गोष्टींना आळा घालण्याची गरज आहे का? कारण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यात सध्या गुंठ्या मंत्र्यांचं प्रस्थ वाढताना दिसतं. अनेक ठिकाणी असं देखील बोललं जातं की शिक्षणापेक्षा पैसा मोठा झाला आणि त्यातनं या गोष्टी सगळ्या निर्माण येत आहेत. तुला असं वाटत नाही की याबद्दल काहीतरी एक कठोर पावलं उचलली पाहिजे? नक्कीच कठोर पावले उचलली पाहिजे, कारण की जसे ओमकार आमचे बंधू बोलले की आहे ना, हे सगळं हुंडा घेणं हेच मुळात हे आपलं काय बोलतात दोष आहे. कारण की वैष्णवी जी मुलगी होती म्हणजे ज्या ताई होत्या त्यांना त्यांच्या घरच्यांनी
अतिशय अकृत्य ह्यांची मारहाण करून त्यांना अतिशय त्यांनी फाशी घेऊन त्यांचं हे झालेलं आहे. पण ह्याच्याबद्दल जे त्यांची जे हे होतं ना कनेक्टिव्हिटी ती मला तर असं वाटतं की आहे ना त्यांची एकत्र हे होतं म्हणजे जे नेते आहेत पोलीस आहेत त्यांच्यासोबत त्यांची कनेक्टिव्हिटी होती म्हणून हे त्यांचं काही वेळेस त्यांनी दाबण्याचा प्रयत्न पण केलेला. पण त्यांनी जे सासरे होते त्याचे ते बोललेले की आहे ना माझ्याकडे ना खूप मोठी पॉवर आहे तुला काय करायचं ते कर तू. पण हे त्यांची पॉवर कशी काय त्यांच्याकडे आली हे त्यांनी बघितलं पाहिजे की आहे ना केलं पाहिजे. हो. आता हाच विषय जेव्हा आपण मुलींच्या बाबत घेतो, तुम्ही सगळ्या या ठिकाणी तरुण मुली आहात, विषय बघितलात, तुम्हाला सगळा विषय कळला. प्रामुख्याने हा विषय जेव्हा फोकसमध्ये आला, याच्यात फॉर्च्युनर होती, लाखो रुपयांची उलाढाल झाली होती म्हणून हा पुढे आला. राज्यात असे अनेक जिल्हे आहेत की ज्यामध्ये अजूनही हे सगळे एपिसोड्स रोजच्या रोज पाहायला मिळतात. एक मुलगी म्हणून जेव्हा ही घटना बाहेर येते, कुठलंही म्हणजे पिंपरी चिंचवडच उदाहरण नाही तर बाकीच्याही घटना जेव्हा समोर येतात, एक मुलगी म्हणून पहिल्या भावना काय? ज्या वेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेस आपण बघतो की आता ही जी घटना घडली त्यावेळेस त्यांच्या सासरकडच्यांवरती आरोप केला गेला आहे की असं तुम्ही त्यांच्याकडनं हुंडा घेतला किंवा फॉर्च्युनर घेतला, ह्या गोष्टी घ्यायला. बेसिकली हे बघतो तर हे लव्ह मॅरेज असून सुद्धा अशा प्रकारची घटना घडतात. म्हणजे अरेंज मॅरेज जे ग्रामीण भागामध्ये होत आहेत तिथं कोणत्या लेवलवरती त्या आईवडिलांना आपल्या मुलींना द्यायसाठी अगदी शेतात कष्ट करणाऱ्या लोकांनाही तिथं पैसा नसतो. त्यावेळेस अशा ठिकाणी ज्यावेळेस अशा गोष्टींची मागणी केली जाते सासरकडच्यांकडनं त्यावेळेस त्या आईवडिलांची परिस्थिती काय असेल हे पण पुढं येणं गरजेचं आहे. ह्या पण अजून सुद्धा हुंडा बंदी नाहीये, हुंडा मागितला जातो, अशा गोष्टी सुद्धा हायलाईट होणं गरजेचं आहे. पण फक्त शहरातलेच विषय समोर येतात आणि ग्रामीण भागातले विषय कुठेतरी मागे राहतात असं वाटत नाही? असं वाटतं नक्कीच. कारण काय होतं की ग्रामीण भागांमध्ये तेवढी रीच नसते किंवा लोक ग्रामीण भागात अजूनही सोसायटी काय म्हणेल, लोक काय म्हणतील या विचाराशी अजून पण कुठेतरी जोडलेले आहेत. ज्यामुळे चार लोकांमध्ये ती गोष्ट बोलणं किंवा त्या गोष्टीचा उल्लेख करणं, त्यांना त्यांची इज्जत जे आपण म्हणतो ती कुठेतरी हर्ट होईल, आपल्या मुलीला पुढे जाऊन कुठेतरी त्रास होईल म्हणून ते सुरुवातीला थोडं करून करतात. पण नंतर मग ते अंगलटी येतं. आणि मला असं म्हणायला असं आवडेल की जसे माझे मित्र म्हणाले की जर समोरचा हुंडा मागतोय तर मुलगीचं घर म्हणून आपण ॲक्च्युली ही एक फर्स्ट स्टेप घेतली पाहिजे की आम्ही नाही देणार. तुम्ही गिफ्ट म्हणून म्हणा किंवा तुम्ही कुठल्याही मार्गाने जर आम्ही मागत असाल, कारण ही चेंज जेव्हा एकदा सुरू होते, जेव्हा आपण एकदा द्यायला सुरू करतो त्या मागण्या कधीच थांबत नाही. सो हा एक स्टेप मुलीकडच्यांनी जर घेतला ग्रामीण भागात सुद्धा आणि शहरी भागात सुद्धा तर खूप मोठा चेंज स्वतःहूनच येईल असं मला वाटतं. आपण जर बघितलं तर गेल्या काही काळापासून आपण बघतोय की कुठल्याच एका विशिष्ट समाजाला आपण बोलत नाहीत, मात्र विवाह सोहळ्यांचे जे ट्रेंड आहेत ते बदलत चाललेत. म्हणजे अगदी इंस्टाग्रामच्या रील्सपासून ते खऱ्या रियालिटीमध्ये आपण जर पाहिलं तर मोठे मोठे साऊंड लावणं, मोठे मोठे स्टेज करणं, कोट्यावधी रुपयांचे सगळं सामग्री असते, लग्नाचे साऊंड असतात, ड्रेस असतात. कुठेतरी या परंपरा ज्या आहेत, एक तरुण म्हणून या सगळ्या परंपराकडे कसं बघतोस? इतिहास काय सांगतो, वेद काय सांगतात, संस्कृत काय सांगतं, हे बाजूला ठेवलं तर हा सगळा अनावश्यक खर्च जो आहे तो कुठेतरी टाळता येईल? तर सुरुवातीला मी सांगतो सर, मी राजवर्धन करांडे, मी इंचा कौशल्य विकास रोजगार उद्योग संशोधन मंत्री. तुम्ही प्रश्न विचारला तो अगदी बरोबर आहे. आता तरुणांचं ह्यावरती मत काय असेल तर ह्या सगळ्या जुन्या आडीरुढे आहेत. काही केलं तर आपल्या घरात ज्येष्ठ असतात, ज्येष्ठ काय बोलतात नाही ही परंपरा ही आपल्याला पाळली पाहिजे, ही आपल्याला जपली पाहिजे. पण प्रत्येकच परंपरा आहे तशी पुढं चालवणं ही कितपत योग्य आहे हे मला सांगता येते. म्हणजे ती योग्य नाही. आपण जो अनक्ष खर्च आहे, म्हणजे एखाद्या लग्नात समजा 1 कोटी रुपये खर्च होतो, तो तुम्ही कोर्ट मॅरेज करा, रजिस्टर मॅरेज करा, एखाद्या गोशाळेत दान करा, अनाथाश्रमात दान करा, वृद्धाश्रमात दान करा, त्यांनी काय होईल, तुम्हाला पुण्यच लाभायचं ना. तुम्ही काय म्हणतात, ज्यावेळेस आपल्या पाहुणेराव येतात त्यातले निम्मे पाहुणेराव तरी आपल्याला जेवणानंतर नावच ठेवून जातात की काहीतरी काय, समजा ह्यांचं लग्न होतं यांनी हे कमी केलं यांनी ते कमी नाही केलं. मग त्यांच्याकडे बघता आपण कोर्ट मॅरेज किंवा एक साधं सुद्धा लग्न तुम्ही करा, ह्यांचे 50 म्हणजे नवरीकडचे 50 बोलवा, इकडचे 50 की बोलवा, थोड्या क्षमतात करा, एक नॉर्मल खर्चामध्ये लग्न करा. त्या ह्याच्यात किंवा तुम्हाला दान नसेल करायचं तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी, ते एक फंडमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये झाले किंवा आपल्याकडे बरेच आहेत गुंतवणुकीसाठी, त्या पर्यायात तुम्ही गुंतवा. हे आपण महाराष्ट्रात करू शकतो आणि हे महाराष्ट्रात नक्कीच एक चांगला बदल घडेल. अत्यंत सुंदर उत्तर खरं तर आहे. तू जर बघितलंस तर लग्न सोहळे जे आहेत ज्याच्यावर आपण चर्चा करतोय, खर्च होतो का तर होतो. आता हा म्हणाला की प्रत्येकाचा खर्च बघूनच करायचा असतं, उत्साह असतो. लग्न हा खरं तर आनंदी सोहळा आहे, प्रत्येकाला वाटतं की तो मोठ्यापणाने करावा, अगदी मोठे पैसे खर्च जरी झाले तरी त्याच्यात काही हरकत नाही. पण मग नंतर ज्या सगळ्या परिस्थिती उद्भवतात, फक्त पिंपरी चिंचवडची घटना म्हणत नाही, पण त्याच्यातनं अनेक गोष्टी जेव्हा उद्भवतात, हा खर्च टाळून इतर गोष्टींमध्ये हा खर्च वापरता येईल. नक्कीच. कसं हाऊसमौस नक्कीच हे मी मान्य करतो की, पण हाऊसमौस सोबतच आपण एक समाजकार्य म्हणून जर याच्याकडे पाहिलं तर ते जास्त बेटर वाटेल की
म्हणजे नव्या जोडप्याला हे जे म्हणतो ना की दुवा मिळणं, तर तेही नक्कीच घडू शकतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की फक्त एक खर्च म्हणजे एका दिवसाचे हाऊस म्हणून पाहण्यापेक्षा जर मला वाटतं की आपण याच पैशातून एक समाज जागृती केली, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला, तर हे नक्कीच मला वाटतं की बेटर ठरेल आणि देशाला पुढे येण्यासाठी नक्कीच एक आपल्या पर्स्पेक्टिव्हनी जर पाहायला गेलं, आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर पाहायला गेलं, तर हे नक्कीच गायडेबल ठरेल आणि मार्गदर्शक ठरेल आणि सर्वांसाठी समाज उपयोगी ठरेल, हे मला नक्कीच हवे. समाज उपयोगी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. काही गाईडलाईन्स ज्या असतात लग्नाच्या, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून अनेक समाजाचं म्हणणं आहे की आम्ही लग्नात हे करणार नाही, ते करणार नाही. कुठेतरी या गाईडलाईन्स फक्त कागदावरच राहतील आणि पुढे त्या फॉलो होणार नाहीत का? खरंच या सगळ्या पिंपरी चिंचवडची घटना असेल किंवा राज्यातल्या अहिल्यानगर असेल किंवा इतर राज्यांमधल्या ज्या घटना आहेत त्या रोखण्यासाठी ही आचारसंहिता फॉलो होईल? माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक मुलाच्या आईने येणारी सून ही आपल्या मुलीसारखी तिला वागणूक दिली पाहिजे. ज्या पद्धतीनं तरच मुलाचा तिच्या पुढे म्हणजे संसार हा सुखाचा राहील. त्यामुळे आपल्या या मुलाच्या म्हणजे संसाराला सुखाचा म्हणजे हे पाहिजे असेल तर आपल्या सुनेला असली म्हणजे जे आता हे हगवणे कुटुंबियाकडून जे वर्तणूक झालेले आहे ते साफ चुकीचं आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांच्या म्हणजे मुलाच्या सासऱ्याकडून जे म्हणजे टॉर्चर करून पैसे मागणे, आयफोन वगैरे ते घेणे, जर आपली ऐपत नसेल तर एवढ्या म्हणजे मुलींसोबत म्हणजे लव्ह मॅरेज करून सुद्धा असा त्रास एखाद्या कुटुंबाला देणं हे चुकीचं आहे. हे थांबलं पाहिजे एवढं म्हणून. मुली म्हणून सगळ्या तुम्ही हा विषय बघितला असेल. लग्न सोहळ्याच्या परंपरा आपण जसं आत्ता सगळ्यांकडनं जाणून घेतलं तर त्यांचं म्हणणं आहे की हा अनावश्यक खर्च आहे. पण प्रत्येकाचं म्हणणं असतं की मोठा सोहळा करायचा, सगळ्या लोकांना बोलवायचा. आता हा तर कोणीतरी इथे मला म्हणालं की काय पाहुणे येतात आपल्या जेवायला तिथे नावं ठेवतात. कसं बघतेस मग या विषयाकडे एकंदरीत? हातात हां ठीक आहे. पहिली गोष्ट मला असं वाटतं 3 वेगवेगळे ॲस्पेक्ट्स येतात. म्हणजे एक म्हणजे तुमची फायनान्शियल कंडिशन, दुसरी गोष्ट म्हणजे जे वेस्टर्न कन्सेप्ट तुम्ही किती लागू करताय की नाही, कल्चरल धरून आहात की नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती समाजाला देता. शेवटी काय आहे की आपण इंडियाचं जर कल्चर बघितलं, इट इज ऑलवेज टू गिव्ह समथिंग. तर आता मगाशी कोणीतरी तोच पॉईंट उचलला होता की नाही, काहीतरी आपण द्यायला पाहिजे समाजाला. दुसरा प्रश्न येतो फायनान्शियल कंडिशन. तुमची फायनान्शियल कंडिशन नाही आहे, तुम्ही नुसतं समोरच्यानी इतका खर्च केला मी त्याच्यापेक्षा जास्त मोठं करणं लग्न का, कारण माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलाचं लग्न आहे, ते सगळ्यात चांगलं असायला पाहिजे. काही हेच नाही आहे, कारण तुम्ही सगळं त्यांच्यावर उडून दिलं तर त्यांचा जो फ्युचर असणार आहे त्याला इन्व्हेस्ट करण्यासाठी काही पैसेच नाही उरत. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आत्ताच्या जनरेशनमध्ये चालला आहे किंवा आत्ताच्या गोष्टींमध्ये, ते म्हणजे आपल्या कल्चरल व्हॅल्यूजमध्ये जे वेस्टर्नायझेशन ॲड करतात. सो जरी त्यांनी खूप मोठा खर्च केला ना, जास्त खर्च काय होतं, DJ लावून एंट्रीज करायच्या, तुम्ही गॉगल घालायचा, फेऱ्यांच्या वेळेला फेऱ्या नाही, फेऱ्यांच्या वेळेला जो आपला ॲक्च्युअलची ड्रेपरी ती नाही घालायची, ते काहीतरी वेस्टर्न ड्रेसेस उचलून आणायचे. मग त्याच्यानंतर काही ना काहीतरी गोष्टी आढळत असतात. आपण नुसतं या गोष्टीवरती आहे ना एक पॉईंट म्हणून किंवा एक गोष्ट चुका काढून काही उपयोग नाही, त्याच्यावरती काम पण करायला पाहिजे ना. सगळ्यांना समजतं पण कोणी ॲक्शन घेत नाही. घरातल्या प्रत्येकाला कळत असं काही ना काहीतरी चुकतं पण कोणी बोलत नाही. मग अशी PCMCचं तुम्ही सांगितलं, माहेरकरच्यांनी वेळच का आणून द्यायची. आपल्या मुलीवर अत्याचार होत आहे, इमोशनल कनेक्टिव्हिटी इज अंडरस्टँडेबल, बट कुठेतरी तुम्ही लहानपणीपासून शिकवणूक प्रत्येकाच्या आतमध्ये असायला पाहिजे की जर समोरचा तुला इतका त्रास देतोय पुढे ये. काहीतरी जर जोपर्यंत कसं असतं की फॅमिलीमध्ये काहीतरी रिटर्नमध्ये नाही आहे तोपर्यंत ते शांत बसत नाहीत. सो एक तर तसं काहीतरी, अदरवाईज मग तुम्ही स्वतः आवाज उठवायला शिका. 3-3 वर्ष अत्याचार स्वतःवरती सहन करणं इज नॉट गुड. व्हेरी नाईस. कुठल्या विषयात सध्या अभ्यास करते? मी डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. थेट इंजिनिअरिंगवरनं सोशलॉजीमध्येच मग फिलॅन्थ्रॉफी सगळे एकत्र, पण छान. म्हणजे तू जे बोललीस ते अत्यंत चांगलं आहे. कमर्शियलायझेशन या सगळ्या गोष्टीचं होतं आहे, डिजिटलायझेशन होतं आहे असं वाटत नाही? हां, कसं कमर्शियलायझेशन पण होतं आणि डिजिटलायझेशन पण होतं. म्हणजे आता सध्याची ट्रेंड काय चालू आहे माहिती आहे का, की लग्न झाले की मला 10 रील्स पाहिजेत, मला 5 पोस्ट करायचे आहेत. ते खरं तर कुठेतरी बंद झालं पाहिजे, कारण की आमच्या इनमध्ये पण एक कन्सेप्ट आहे की फायनान्शियल लिटरसी म्हणून. प्रत्येकाला एक फायनान्शियल लिटरसी ही कळली पाहिजे. म्हणजे तुम्हाला रील्स करायचे आहेत, पोस्ट करायचे आहेत, रील्सवर किती तुम्हाला जास्तीत जास्त लाईक्स येणार, पोस्टवर किती जास्तीत जास्त लाईक येणार, आणि त्याच्यासाठी तुम्ही तेवढ्या लाखाचा खर्च करताय. हा कितपत योग्य आहे? म्हणजे खर्च करावा असं नाही, म्हणजे प्रत्येकाचा स्वतःचा एक व्ह्यू असतो की बाबा मला माझ्या लग्नात खर्च करायचा आहे, पण तो खर्च स्वतःसाठी करतोय का इतरांना दाखवण्यासाठी करतोय, यामधला फरक त्यांनी थोडासा समजून घ्यावा. कारण की सोशल मीडिया इन्फ्लुएन्स थोडासा कमी होऊन
आपल्या स्वतःचं फ्युचरकडे बघून आणि प्रेझेंटकडे बघून सुद्धा ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं गरजेचं. आपण अनेक दिवसांपासून पाहिलं तर युजिंग ऑफ इंस्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट, फेसबुक या सगळ्या रोजचा हॅबिच्युअल आहोत. म्हणजे उठल्यावर आपण पहिलं ब्रश करायच्या आधी थेट मोबाईल घेतो, इन्स्टा रील चेक करतो. आपल्याला माहिती असतं आपल्याला कोणी मेसेज करणार नाही आहे, तेच अनरीड मेसेज असतात त्याच बॉक्समध्ये. कुठेतरी या सगळ्या गोष्टीला लिमिट एक तरुण म्हणून तुला असं वाटतं की आपण स्वतःच कुठेतरी घातलं पाहिजे? आता जसं आपण बघतोय की मॉनिटायझेशन स्टार्ट झालं आहे इंस्टाग्रामचं, यूट्यूबचं सगळीकडे, तेव्हा सगळ्यांची एक हॅबिट झाली आहे टू अपलोड समथिंग ऑर टू गेट आउट ऑफ समथिंग इट. बट ते इन रिटर्न होतं आहे कसं की आपलीच हॅबिट लागते आणि आपणच स्क्रोल करत बसतो आहे त्या गोष्टी. आपल्याला वाटतं की आपल्याला काहीतरी मिळतं आहे त्याच्यातून, बट आपला टाईमच वेस्ट होत चालला आहे त्याच्यामध्ये. आणि ॲक्च्युअलमध्ये मला तरी असं वाटतं की आपल्याला आहे ना ते इंस्टाग्राम किंवा वॉटेवर जे काय सोशल मीडिया जे आहेत करंटली, त्याचं एक लिमिट लावणं तर इम्पॉर्टंटच आहे. आणि आत्ता पण जर आपण पाहिलं तर एक म्हणजे एजमुळे आता जे कॉन्टेंट आहे ते सगळ्यांना उपलब्ध आहे करंटली. बट आता मार्क झकरबर्गवरती केस चालू आहे कोर्टमध्ये अबाउट की हे सगळं कॉन्टेंट जे आहे ते तुम्ही सगळ्या जनरेशनला नाही दिलं पाहिजे. कारण काही जे अंडर एज मुलं आहेत त्यांच्यावरती रॉंग इन्फ्लुएन्स होत आहे आणि त्याच्यामुळे जे सोसायटीमध्ये इफेक्ट येत आहे ते दिसून यायला लागलेत आपल्याला. पण असं वाटतं का रे खरंच हे आता ही जसं म्हणते की लिमिट कुठेतरी आपण घालू शकतो? लिमिट तर अगदीच घालू शकतो, कारण की ते कसं झालं आहे आता लहान मुलांच्या हातात अवेलेबिलिटी टेक्नॉलॉजीची एवढी इझी झाली आहे. आता पॅरेंट्स जर लहान पोरगं जेवत जरी नसेल तरी पॅरेंट्स त्याच्या हातात मोबाईल देतात किंवा फोन बघतोय, खातोय, त्याचं ना चित्त त्याच्यात जातं आहे, ना त्याचं नीट मेटाबॉलिझम होतं आहे, ना डायजेशन होतं आहे, त्याच्यात चित्त आहे. आणि तो जर फोन काढून घेतला तर तो एवढा अँशियस होतो, एवढा म्हणजे असं वागायला लागतो की मग त्याच्यामुळं मग पॅरेंट्स पण सवय लावत आहेत. मग इथं म्हणजे लहान पोरांना ऑब्व्हियसली टेक्नॉलॉजीसाठी लिमिटेशन्स लावले पाहिजे. रील्स काढणं कुठेही चुकीचं नाही, रील्स बनवणंही कुठे चुकीचं नाही, पण त्या रील्सचा अतिरेक आणि रील्सचा प्रकार जो आहे त्यावर कुठेतरी मर्यादा आला पाहिजेत. आपण जर पाहिलं तर अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या रील्स असतात, व्हायलंट कंटेंटच्या रील्स असतात. रील्स करणं अतिशय योग्य आहे का? तर आहे. जसे हा म्हणाला की कुठेतरी लिमिटेशन झालं पाहिजे, त्या गोष्टीला तर आल्या पाहिजेत. पण या सगळ्या समाज माध्यमाच्या प्रवाहातून जाताना एक तरुण म्हणून लिमिट घालणं खरंच शक्य आहे का? आता विशेष म्हणजे कसं सर की आता सध्या आपण बघत असाल सोशल मीडियाचा परिणाम इतका वाढत चालला आहे सर. सोशल मीडियाचे चांगले पण फायदे आहेत, वाईट पण फायदे आहेत. आता जवळपास जे रील्स काढणं तुम्ही बोलता सर, रील्समधून बरेचसे उद्योग पण बाहेर आलेत आपल्यामधून. आणि प्लस रील्समधून काहींच्या पण म्हणजे कसं असतं की पोलीस केस पण झालेत. कारण कसं असतं की आपले वाणीला सगळ्यात जास्त महत्त्व असतं की तुम्ही काय बोलतात ह्याला पण सगळ्यात जास्त महत्त्व, तुम्ही कोणता कंटेंट क्रिएट करतात ह्याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं. समाजाला आपल्याकडून काय अपेक्षा असते, आपण समाजाला काय देऊ शकतो, आपल्याकडून चांगलं समाजाला काय भेटू शकतं, आपल्याकडून 4 लोक काय शिकू शकतात, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. अतिशय मुद्दा हा वेगळा मुद्दा काय, कारण की तो बोलताना असं म्हणाला की याच्यातनं उद्योग पण सुरू झाले. आपण जर बघितलं तर करिअर हा खूप अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हे सगळे सेशन आपण करतो, दिवसभर थांबतो, एन्जॉय करतो, पण करिअर म्हणून जेव्हा तुम्ही बघताय या सगळ्या गोष्टींकडे येणाऱ्या काळात असेल किंवा अगदी आता तुम्ही ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लाईनवर जाल, महाराष्ट्रात काम करण्याच्या संदर्भात तुमचं धोरण काय? म्हणजे काय वाटतं की आपण कुठल्या फील्डमध्ये जर गेलो तर त्या फील्डमध्ये आपलं थोडं तरी एक म्हणजे सध्या समाजात हे चाललं की मुलीवर अत्याचार होतात, हे गोष्टी अशा थांबल्या पाहिजे. आणि एक म्हणजे मुलं ते इन्स्टामध्ये, यूट्यूबवरती जे विनाकारण टाईम घालतात व्यस, ते टाईम आपण चांगल्या गोष्टीला घातलं, कारण आपण पण सुधरू शकतो आणि समाज पण सुधरू शकतो. कुठनं आलायस तू? मी बिडून आलेले. कुठून? बीडवरनं? अरे तू तर लेखा आता एवढं तुमच्या जिल्ह्यात एवढ्या गोष्टी चालल्यात, तू तर त्या सगळ्या जवळून पाहिल्या असतील असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा होत असतात एक तरुण म्हणून मनात चीड येते, त्या व्यक्त होताना तुम्ही सोशल मीडियाचा वापर करता, पण या घटना कमी होत नाही आहेत ही सत्य परिस्थिती तुला, मला काय सगळ्यांनाच ॲक्सेप्ट करावी लागेल. बीडचा असल्यामुळे ग्राउंड रियालिटी काय रे? मी BSW करतोय सोशल वर्क. तिथे बीडमध्येच बीडचा आहेस का? मी मुंबईला करतो. बरं, पण मग तू जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघतोस, ग्रामीण भागातल्या सगळ्या गोष्टी आहेत तर आहेत, पण कुठेतरी मर्यादा आल्या पाहिजे असं वाटतं. एक म्हणजे हे राजकारण चालतं ना, कारण या राजकारणामुळं ज्या गोष्टी होत्या ना, हे राजकारणामुळं होतं. कारण सगळ्यांनी इमानदारी आणि व्यवस्थित सगळं केलं तर हे असे अत्याचार किंवा घटना होतात, ह्याला मारायचे, हे परत याच्याकडून पैसे घ्यायचे, हे चाललं बीडमध्ये. हे प्रकरण थांबण्याचं कारण थांबायचं म्हणलं तर हे राजकारण व्यवस्थित चाललं तर हे सगळं व्यवस्थित होईल. तुला इंटरेस्ट आहे का राजकारण?
राजकारण इंटरेस्ट आहे सर. कारण सर ते समाजावर दृष्टिकोनाने पाहिलं तर जे अत्याचार होतात ते मला सहन होणार नाही. कारण त्या सहन न होत त्यावर मी काहीतरी नवीन काहीतरी शोध आणि ते थांबण्याचा प्रयत्न करून. करिअरच्या दृष्टीने आपण आता शेवटच्या टप्प्यात येतोय. करिअरच्या दृष्टीने कसं बघतो सगळा फ्युचर? AI आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत, प्रोग्रॅमिंग असतील, फक्त नॉट ओन्ली फक्त बेस्ड टू सायन्स बट आर्ट्स असेल, लिटरेचर असेल. काय वाटतं करिअरच्या बाबतीत? मला तरी वाटतं आपण सर्व युवकांनी पहिले तर बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे. कारण करिअर करायचं म्हटलं तर लोक जॉब पाहतात, पण आपण सगळ्यांनी जॉबकडे न पाहता आपण बिझनेसमध्ये जर उतरलं तर आपल्याला भरपूर फायदे होऊ शकतो. कुठला बिझनेस करायचा? सर माझं तर हे मला मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाकायची. का असं पण असं का वाटतं जॉब नाही घेत महाराष्ट्रात? सर महाराष्ट्रात जॉब तर भरपूर आहे, पण जेवढी आपल्या महाराष्ट्राची किंवा देशाची लोकसंख्या आहे त्या मर्यादित जेवढे जॉब उपलब्ध नाही. लोकसंख्येचा बघा, आपण जसे जसे विषय काढतोय तसे तसे वेगळ्या वेगळ्या चर्चा येतात. आपण सुरू केलं होतं ऑपरेशन सिंदूरपासून, आपण थेट महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांच्या संख्यांवर आलोय. काय वाटतं खरंच म्हणजे लोकसंख्या वाढतीये, नोकऱ्या कमी होत आहेत, सरकार म्हणून काय केलं पाहिजे? सरकारने नवनवीन उपक्रम केले पाहिजे. जसं की आत्ता मोदीजींनी आम्हाला म्हणजे युथ सुमिटमध्ये सांगितलं की मोदीजींनी बिझनेस स्टार्टअपसाठी खूप काही केलेलं आहे. म्हणजे लोन्स असतील वगैरे, बँक्स वगैरे सांगितले लो इंटरेस्टमध्ये लोन्स द्या, असे उपक्रम आहेत जे बँकांना वगैरे सांगितलेले आहेत. ते तुला काय करायचं आहे? मी फिजिओथेरपिस्ट आहे, सो मला मेडिकल क्षेत्रामध्ये अजून माझी प्रगती करायची. इवन बाकीचे ॲज यिनमध्ये जे प्रत्येक विषयामध्ये सांगितलं गेलं त्याचा बेस मला वाटतं यू कॅन कनेक्ट टू वॉट एव्हर फील्ड इन विच यू आर. आय थिंक वी कॅन कनेक्ट दॅट. सो मला माझ्या फील्डमध्ये प्रगती करताना ह्या प्रत्येक सेशनमधनं एक एक पॉईंट जरी उचलला तरी मला असं वाटतं माझंच काय सगळ्यांचं करिअर त्यांच्या ह्याच्यात होऊ शकतं. खूप छान. चला सुरुवातीचा पुन्हा एकदा प्रश्न या साईडला. कसा वाटला म्हणजे एकंदरीत तू समिटला आला होतास का? काय काय मजा केली? दुपारी बालगंधर्वचा वडापाव खाल्ला, कोल्ड्रिंक प्यायला, समोर चहा प्यायला, कसं वाटलं? ॲक्च्युली हे माझं दुसरं वर्ष आहे इन समर समिटला येण्याचं. समर समिटला येण्यामागचं कारण असं की इथं भरपूर काही शिकाय भेटतं आणि आपलं जे जेवण धावपळीचं झालं आहे त्या धावपळीच्या जेवणातून 2 दिवस काहीतरी अजून शिकायला भेटणे किंवा नाही का जे आयुष्य आपलं चाललं आहे त्यातून थोडासा एक ब्रेक 2 दिवसाचा. परत ह्या समर समिटचा असा फायदा होतो की इथं दिग्गज नेते भेटतात, उद्योगपती भेटतात. म्हणजे त्यातून नाही का आपलं असं कुठंतरी मन असं कुठंतरी दुसरीकडे गेलं असं नाही का, हे असं होऊ शकत नाही आपल्याकडनं, पण इथून ती प्रेरणा भेटते. आणि हे सकाळने खूप मोठा आणि खूप छान उपक्रम हा राबवलेला आहे. सकाळ इन हे खूप चांगलं काम करतं आणि ह्यातून खूप काही शिकायला भेटलं. म्हणजे अगदी मागासपासून ते विषय निघले नाही का, सोशल मीडिया बॅड का गुड. तर इथं योगा टीचर एक आल्या, त्यांनी सुद्धा एक सांगितलं की नाही का, तुम्ही ज्यांना इंस्टाला फॉलो करता किंवा तुम्ही जो कंटेंट बघता तोच तुम्हाला सारखा येतो. मग जर तुम्ही चांगल्या कंटेंटवाल्या लोकांना किंवा चांगले ते सोसायटीमध्ये आहेत त्यांना जर तुम्ही फॉलो केलं तर निश्चित तुम्हाला त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी. पुढच्या वेळेला समिट होणार तेव्हा येणार 100%. इथनं पुढं जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत समिट होणार, तोपर्यंत मी येणार. आपण बघू शकतो की अगदी ऑपरेशन सिंदूर असेल, AI असेल किंवा हुंडाबळीसारखे विषय असतील, ते थेट विद्यार्थ्यांचं करिअर असेल, राज्य सरकारकडनं धोरणं असतील किंवा त्याबाबतच्या सगळ्या गोष्टी ज्या तरुण पिढीच्या मनात आहेत त्या सगळ्या तरुण पिढीच्या तेवढ्याच ओठांवर आहेत. त्यामुळे राज्यकर्त्यांनो तरुण पिढीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही गांभीर्याने घ्या, कारण हीच तरुण पिढी उद्या फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश घडवणार आहेत. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.